उद्धव साहेबांनी मला एकदा आमदार आणि दोनदा खासदार केलं, माझा पक्ष फुटला. तिकडे गेलो तर 100 कोटी रुपये द्यायला तयार होते मला, त्याच्यावर लात मारली. तिकडे गेलो तर सत्तेत बसत होतो, त्याच्यावर लात मारली. तिकडे गेलो तर पद मिळत होतं, त्याच्यावर लात मारली. इमानदारीनं का म्हटलं, कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेबाचं नाव कुठं खाली गेलं नाही पाहिजे, कुठं डाग लागला नाही पाहिजे, या भावनेतनं लढतोय बांधवांना. ते असल्या राजकारणांपेक्षा वेश्या बऱ्या असंच म्हणायची आत्ता वेळ आहे. ज्याच्या नावावरती आपण निवडून येतो, ज्याच्या नावावरती आमदारकी खासदारकी भूषवतो, पोट धरून राजकारणात येतो, त्याला आपण थोड्याशा पैशांसाठी, खुर्चीसाठी, सत्तेच्या मोहासाठी सोडून देतो. इथेच ह्या लोकांची नीतिमत्ता समजते, इथंच ह्या लोकांचं धोरणं समजतात. उद्या हेच लोक चांगला बक्कळ पैसा भेटला तर आपल्या देशालाही गद्दारी करतील. ह्या लोकांवरती किती विश्वास ठेवायचा हे आपण समजू शकतो. आपलं भारतीय राजकारण किती घाणेरड्या थराला गेले आणि किती त्यांची नीतिमत्ता ढासळली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सामान्य जनतेने येणाऱ्या निवडणुकांमध्ये ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून मग मतदान केलं पाहिजे, 500-1000 रुपयाचा विचार न करता.